हॅलो एव्हरीवन. आज आपण जर्नी सुरू करत आहोत पणजीतून बटरफ्लाय बीचला. बटरफ्लाय बीच हा साऊथ गोवातील ऑलमोस्ट एंडिंगचा बीच आहे, जो खूप सुंदर फॉरेस्ट वगैरे आहे त्यामध्ये. आणि बेटर आहे की तुम्ही सकाळी लवकर निघालात तर तुम्हाला ऊन वगैरे लागणार नाही, कारण की आपल्याला ही जी जर्नी आहे ती 70 किलोमीटरची आहे. 2 किलोमीटर्स तुम्हाला 2 आवर्स लागतील ऑलमोस्ट. आणि मेन रूटवरून तुम्हाला 10 किलोमीटर्स आतमध्ये जावं लागतं. अँड देन ही म्हणजे 10 किलोमीटर्स आत जावं लागले. बेटर आहे की तुम्ही स्कूटी वगैरे रेंट कराल आणि कोणी दुसरं कपल असेल सोबत तर वेल अँड गुडच आहे. तर हा मला ऑन द वे खूप छान असा सीलिंग ब्रिज पाहायला भेटला. खूप छान असा व्ह्यू वगैरे त्या सीलिंग ब्रिजचा खूप छान असा व्ह्यू आहे. तर ह्या जर्नीसाठी तुम्ही काय कॅब असेल तुम्हाला फूड वगैरे सोबत घेऊन जाऊ शकता. जसं की तिथे खूप हॉटेल्स वगैरे नाही आहेत, तर तुम्ही सोबत तुमचे जे काही लंच वगैरे असेल तर ते सोबत घेऊन जाऊ शकता तुम्ही. तर आम्ही ऑन द वे पेट्रोल वगैरे अगोदरच फिल केलं होतं, कारण की त्या रूटवरती खूप जास्त असे हायवेवरती जसं असतं तसे पेट्रोल पंप नाहीत. तर सध्या आपण मेन रोडपासून 10 किलोमीटर आतमध्ये येऊन तिथे एक पॉईंट आहे की जिथं आपल्याला स्कूटी वगैरे लावता येते आणि तिथून आपण पायी पण जाऊ शकतो. 4 किलोमीटर आपल्याला बीचला जायला अंतर पार करावं लागतं. ते आपण चालतही पार करू शकतो किंवा तेथील लोकलच्या लोकांच्या थार्स जिप्सीसारख्या गाड्या असतात. ऑफ रोडिंग असा रोड आहे. तर बेटर आहे की तुम्ही तुमच्याबरोबर कोणते दुसरं अदर कपल्सचा वेट करून तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ शकता. तुम्ही सेफ फील कराल जास्त. खूप असं डेन्स फॉरेस्टमधून पण जावं लागतं. खूप शांतता आहे. खूप असं वेगळं तुम्हाला एक्सपोजर करता येईल, जंगल सफारी वगैरे टाईप. खूप छान असा आवाज पण येतो इथे पक्ष्यांचा वगैरे. तर खूप सुंदर असा बीच आहे ही जर्नी. पुढे आपण पाहूच हा बीच वगैरे कसा आहे. श्रद्धा इथे खूप दमली चालून. ऑलमोस्ट एक अर्धा तास तरी आम्हाला लागला आणि आमची प्रतीक्षा इथं संपत आहे. बीचवरती आपण आलेलो आहोत. तर हा जो बीच आहे त्याचा व्ह्यू असा फॉरेन टाईप असा वाटला आम्हाला, जसा बाली वगैरे त्या टाईपचे जसे बीचेस असतात तसा हा बीच वाटला. आणि साऊथ गोवा इटसेल्फ खूप शांत आहे. साऊथ गोवातील प्रत्येक बीच आणि हा जो बीच आहे तो सगळ्यात लास्टला आहे. तिथे खूप शांतता वगैरे आहे आणि खूप गर्दी पण जास्त लोकांची नसते. तर मी इथे समुद्राच्या पाण्यात जाण्याचा मोह मला टाळता आला नाही, त्यामुळे मी एन्जॉय करून घेतला. श्रद्धा माझे व्हिडिओ बनवत आहे. थँक्स टू श्रद्धा. खूप छान असा व्ह्यू आहे इथे. नक्की तुम्ही एन्जॉय करू शकता तुमच्या फॅमिलीसोबत. तर आम्ही रेनी सीझनमध्ये गेलो होतो. ह्या रूटवर ह्या बीचच्या जवळ कोणतेही हॉटेल्स नाहीत, तर तुम्ही जाताना मेक शुअर की तुम्ही येताना फूड वगैरे किंवा हे सोबत घेऊन येऊ शकता. तर जाताना आम्ही म्हणजे चालत गेल्यामुळे खूप थकलो असल्यामुळे येताना आम्ही थारचा ऑप्शन निवडला. पर पर्सन ते 150 रुपये चार्ज करतात. हा पण एक वेगळाच आनंद होता. म्हणजे आनंद भेटला ह्याच्यातून. तर जे ड्रायव्हर वगैरे होते ते
पायी दिंडीत येतात पंढरपूरला वगैरे. त्यांच्याशी असंच बोलण्यातून ती गोष्ट उघड झाली. नक्की तुम्ही पण भेट देऊ शकता. छान बीच आहे. तर आता मी रिटर्न पणजीला जात आहोत. ऑलमोस्ट आम्ही 10:30 वाजता निघालो होतो आणि आम्हाला रिटर्न निघण्यासाठी 4 वाजले होते. तर आम्हाला लवकरच पणजीमध्ये पोचून आम्हाला पुण्याकडे परत रिटर्न बस कॅच करायची होती. थँक्यू. बाय.